आज आजी उदास आहेत हे आजोबांच्या लक्षात आलं. काय झालं ग? आजोबांनी विचारलं. आजी म्हणाल्या, अहो आता थकवा येतो, आधीसारखं राहिलं नाही. आता गडबड सहन होत नाही. कुठे जायचं तर जास्त चालवत नाही. ऑटोमध्ये चढताना त्रास होतो. कधी भाजीत मीठ टाकायला विसरते तर कधी जास्त पडतं. कशा करीत आहे एवढं आयुष्य देवाने दिलं आहे माहित नाही. आजोबा म्हणाले, देवाचा हिशोब मला माहित नाही आणि त्याच्या निर्णयात आपण ढवळाढवळ करू शकत नाही. त्याच्या प्लॅनिंगमध्ये एक क्षणाचाही बदल करणे आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही त्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या काय हातात आहे याचा विचार करावा. अगं वयानुसार हे सर्व होणारच. आधीचे दिवस आठव ना, किती काम करायची. पूर्ण घर तू खूप छान सांभाळले. मला कशाची काळजी नव्हतीच कधी. आता वयाप्रमाणे हे सर्व होणारच, पण त्यातूनच मार्ग काढायचा असतो. आलेला दिवस आनंदात काढणे आपल्या हातात आहे. जीवनाच्या प्रत्येक फेजमध्ये थोडे शारीरिक बदल होतातच, थोडे आपल्याला करायचे असतात. आपली लाईफस्टाईल रिकॉग्नाइज करायची, म्हणजे आयुष्याची घडी परिस्थितीप्रमाणे बदलायची असते. कळलं का? आजोबा म्हणाले. आजोबा पुढे म्हणाले, चल आज सायंकाळी बाहेर जाऊया आपण. छान ती नारंगी साडी नेस, बाहेरच जेऊ. आजोबा संध्याकाळी आजींना घेऊन बाहेर पडले व जवळच असलेल्या बस स्टॉपवर जाऊन बसले. दोघे बराच वेळ तेथे गप्पा मारत बसले. आजोबा आजींना म्हणाले, अगं पाय दुखत असतील तर मांडी घालून बस छान. नंतर गणेश भेळ खाऊनच घरी परतले. अगदी वयाला व तब्येतीला शोभेसे आउटिंग आज होते दोघांचे. आजींची उदासी मात्र कुठे पळाली हे त्यांना कळलेच नाही. अगदी रिफ्रेश झाल्या. आज आजोबांनी आजीसाठी ऑनलाईन मोबाईल स्टँड मागवला. मोबाईल पकडून आजींचा खांदा दुखतो ना म्हणून. दुसऱ्या दिवशी आजींनी तर आजोबांना सकाळी सांगून टाकलं की मी आज सायंकाळी स्वयंपाक करणार नाही, काहीतरी चमचमीत खायला घेऊन या. आजोबांनी आनंदाने समोसे, ढोकळा, खरबस, 2 पुरणपोळ्या आणून आजींची इच्छा पूर्ण केली. ते बघून आजी म्हणाल्याच, अहो एवढं आणलं? आजोबा म्हणाले, अगं आज आणि उद्या मिळून संपेल की. आज आजी आजोबांची पार्टी छान झाली. कोणीतरी खरंच खूप छान म्हटलं आहे, खुशियाँ बहुत सस्ती है इस दुनिया में, हम ही ढूंढते फिरते हैं उसे महंगी दुकानों में. आजोबा बऱ्याच वेळापासून एका बाटलीचे झाकण उघडायचा प्रयत्न करत होते. ते पाहून अजय म्हणाला, द्या आजोबा, मी उघडून देतो. तेव्हा आजोबा म्हणाले, अरे नको, मी उघडतो. आता आम्हाला प्रत्येक कामात वेळ लागतोच, हे नॅचरल आहे, पण काही हरकत नाही. जोपर्यंत करू शकतो तोपर्यंत काम करायचे हे मी ठरवलं आहे. रोज फिरायला जाणे, भाजी आणणे, भाजी चिरणे, डस्टिंग करणे, वॉशिंग मशीनमध्ये धुतलेले कपडे वाळत घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, अशा बऱ्याच कामांची जबाबदारी मी घेतली आहे. तुझ्या आजीला पण मदत होते व माझा वेळ पण जातो. अक्षय कुमारने एका ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये म्हटले आहे, बस तुम कभी रुकना मत. अक्षय कुमारने म्हटलेले हे वाक्य मला खूप आवडलं. एक छोटंसं वाक्य, मोजक्या शब्दात पण किती अर्थपूर्ण. जेवढ्यांदा वाचावे तेवढाच त्याचा अर्थ परत दर परत उघडत जातो.
एक छोटासा उपदेश जीवनाला वेगळ्याच दिशेने वाटचाल करायची स्फूर्ती देतो, विचारात परिवर्तन आणतं. तो म्हणतो, कधीही थांबू नका, चालत राहा, म्हणजेच ॲक्टिव्ह राहा, मनाने आणि शरीराने. आयुष्याचे पण तसेच आहे. शक्य तेवढं ॲक्टिव्ह राहणे ही प्रत्येकाचीच आवश्यकता असते. जसं जमेल, जे आवडेल, जे झेपेल ते करत राहणे गरजेचे आहे. चलती का नाम ही तो जिंदगी है. आपल्या पिढीने तरुणपणी आपण एकमेकांचे हात हातात घेतले नाही, पण वयाच्या या टप्प्यावर एकमेकांचा हात प्रेमाने, काळजीने, विश्वासाने हातात घेणे ही काळाची गरज आहे.